नमो पौंडरिक पांडुरंग बुद्धाय नमः। धम्मलिपीला वाहिलेलं, बुद्ध विचाराला वाहिलेलं आणि वारकरी संप्रदायाच्या संतांच्या अभंगामधून बुद्ध शोधणारं हे बुद्ध विटेवरी चॅनल आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आज महत्त्वाचा एकच व्हिडिओ टाकणार आहे, म्हणजे घेतोय, आणि तो म्हणजे एका विद्यार्थ्याने विचारला, अर्थाची सगळी कोणी पाहणार नाही, मला माहिती आहे। त्याला पाली तो शिकतो, पाली भाषा वगैरे, आणि ते MA जो प्रश्न विचारला जातो तर त्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये तुमच्याशी शेअर करून, कारण तुम्हालाही माहीत पाहिजे असतं, आणि म्हणून काय करतो मी, तोही प्रश्न घेतो। पण तत्पूर्वी माझी एक सूचना द्यावा हो बाबांनो। माझी काय सूचना आहे माहिती आहे का, तर 40 मिनिटाचा खालचा व्हिडिओ टाकून देखील आपल्याला फक्त 275 लोकांनी बघितलेला आहे। कितीतरी विचारपूर्वक, कितीतरी अभ्यास करून, कितीतरी महत्त्वाचा व्हिडिओ काल मी दिला तुम्हाला, आणि पाहिला किती लोकांनी, 275 लोकांनी। त्याच्या अगोदरचा एक व्हिडिओ होता, कोणतो कार्लस का काय जॉन्सन, त्याच्यावर त्यांनी माझ्यावर टीका केली ती, त्या टीकेला मी उत्तर दिलं, तर त्याला मिळाले 40,000 पाहिले 40,000 लोकांनी पाहिलं। तो मला आश्चर्य वाटतं। तत्वज्ञानाचा, बौद्ध संप्रदायाचा, संस्कृतीचा व्हिडिओ तुम्हाला का आवडत नाही? हे वादाचे विवादाचेच प्रश्न तुम्हाला का आवडतात? वास्तविक पाहता हा तो पोरगा काय म्हणला असेल, मी त्याला उत्तर दिलं, पण त्याच्यावर झुंबड पडली लोकांची बघण्यासाठी। आणि मग मी विचार केला की हे कुठंतरी आता माझंच चुकायला लागलेलं आहे, म्हणून आता हे आपलं दुकान बंद करावं। कुठलं? हे बौद्ध तत्वज्ञानाचं, बौद्ध संस्कृतीचं सारखं वाङ्मयाचं नाही का। जर तुमच्या ह्या म्हणजे थोडक्यात काय, तर बौद्ध धर्माचं आपलं कमी करावं म्हणतो। ठेवायचं आहे मला, मी ठेवणार आहे, पण कमी करावं, जास्तीत जास्त तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न करू नये लोकांना। कारण काय असतं बरं का, त्या ऐकायला तर लोकांना आलं पाहिजे ना। एक सहस्त्र वाक्यामध्ये म्हण आहे, आज मी बोलणार आहे, जोपर्यंत फोन चालतोय ना तोपर्यंत मी बोलणार आहे। तुम्ही बघा ना तर नका बघू, काही गरज नाही, बघा ना तर नका बघू। कारण मी एक वेगळाच विचार केला आता की सदस्याच्या नोंदणीमधून आपण सदस्य करून घ्यावेत आणि त्यांनाच फक्त व्हिडिओ पाठवावा, हे आता माझं थोडंसं ठरलेलं आहे। कारण काय असतं बाबांनो, एक पाली लिपीमध्ये आपलं धम्मपदामध्ये एक वाक्य आलेलं आहे, काय, सहसमपीचे वाचा अनथ पदसंहिता एकंगत पदं शय्यो सुत्वा उपसंपती। बाबांनो, हजारो शब्द बोलण्यापेक्षा एकच बुद्ध वचन जर आपण बोललो तर ते आपल्या सार्थकी लागतं, हा याचा इथं अर्थ आहे। किंवा शेकडो गाथा जरी आपण उच्चारल्या, किती उच्चारलं, 40 मिनिटाचं काय, 50 मिनिटाचं, 60 मिनिटात जरी काढला, तरी ही माझी जर पोकळ बडबड वाटत असेल तर आता न काढलेलंच बरं नाही का। एक योच गाथा सतं भाषे अनथ पदसंहिता एक धम्म पदं शय्योऽयं सुत्वा उपसम्मती यो सहसं सहस्रेण संगामे मानुषे जिये एकं च जय्यमत्तान सवे संगा मजुत्तमो। फार वाईट वाटतं, कारण चांगल्या व्हिडिओला लाईक मिळत नाहीत, तो देवा पाहत नाहीत लोक। 275 ज्यावेळी लोकांनी पाहिला कालचा माझा 40 मिनिटाचा व्हिडिओ, तेव्हा मला आश्चर्य वाटलं। असो, आज आपला शेवटचा दिवस समजा, कारण याच्या पुढं आपल्याला अशा पद्धतीचं बुद्ध तत्वज्ञानावर म्हणा किंवा कशावर म्हणा व्हिडिओ आता
नको काढायला, कारण लोकांना समजत नाही तर आपण सांगायचं कशाला. अहो विचार करा, पाली लिपी शिकण्यासाठी माझ्याकडे आंबेडकरी समाजाची मुलं कमी आहेत, पण ब्राह्मण आणि मारवाडीची पोरं मला फोन वगैरे करून हे विचारते, ते व्याकरणाचा भाग सांगा, हे व्याकरणाचा भाग सांगा, हे असं सांगा, ते तसं सांगा. त्यांना मी मार्गदर्शन करतो देवा हो. आणि माझ्या आंबेडकरी समाजाची पोरं मात्र मला साधा फोनसुद्धा कोणी करत नाही. ही कळकळ वाटते. काय मी काय तुमच्याकडून फी घेतो का? काय नाही, काही घेत नाही. आणि मी नेहमी सांगत असतो, केवळ आणि केवळ पाली लिपी जर शिकवायची असेल, बुद्ध तत्वज्ञान शिकवणार असेल मी, तर तुमच्याकडून काही घेणार नाही. हा दुसरे का तुम्ही धम्मदान वगैरे देता ती गोष्ट वेगळी, फी म्हणून नव्हे. तर कालचा कुठला व्हिडिओ होता आपला, बुद्ध चोरला. सगळे चोरीचा सुळसुळाट झाला हो. चोराचा उठला सुळसुळाट. बुद्ध चोरला, संस्कृती चोरली, भाषा चोरली, लिपी चोरली, व्याकरण चोरलं. आणि आता बाबासाहेबांना चोरण्याचा देखील प्रयत्न सुरू आहे, डाव सुरू आहे. याच्यावर मी व्हिडिओ बनवला होता 40 मिनिटाचा. पण परिणाम काय झाला? अत्यल्प लोकांनी पाहिला तो. तरी असो द्या, कारण काय चोरलंय. त्या चोरल्यामध्ये मी आणखी एक काय चोरले ते सांगतो तुम्हाला. आता मंदिरे विहार वगैरे खूप बोलणार होतो. तुम्हाला आवडत नाही, पाहत नाही तुम्ही, सोडून देतो. तर ही एक सांगू असं वाटतं. जुन्नर येथे नाणेघाट नावाचा एक सातवाहन काळातला रस्ता आहे, व्यापारी मार्ग म्हणतो आपण त्याला. आणि त्या व्यापारी मार्गावर एक अखंड दगडातून एक भांड मोठं कोरलेलं आहे, मोठं, नाणेघाटामध्ये जुन्नर साईडला सातवाहन काळामध्ये. तर त्या भांड्याला आता काय म्हटलं जातं माहिती आहे तुम्हाला, की त्या भांड्याला यशोदा मातेनं श्रीकृष्णाला बांधलं होतं. एक कथा आहे ना, श्रीकृष्णाची कथा आहे बघा. त्याला त्या मथुरेमध्ये त्या भांड्याला वगैरे बांधलेलं होतं, रांजणासारख्या किंवा गाडग्या मटक्याला बांधलेलं होतं. अशा पद्धतीचं एक कथा आहे. श्रीकृष्णाच्या बालपणामध्ये कथा आहे की श्रीकृष्ण हा खोड्या करत असे, म्हणून माता यशोदेनं श्रीकृष्णाला एका मोठ्या रांजणाला बांधलं होतं. आणि ते रांजण घेऊन श्रीकृष्ण तिथं थांबले नाहीत, तर ते भांडे घेऊन ते बाहेर गेले. एवढं मोठं दगडाचं एवढं मोठं भांड, सादृशम तसलंच भांड नाणेघाटामध्ये आजही आहे. आणि सांगितलं जातं काय, की ते भांड श्रीकृष्णाच्या कमरेला बांधलेलं होतं. काय चोरणार रे बाबानो. आता ते भांडही चोरून राहिले तुम्ही लोक. वास्तविक पाहता सातवाहन काळामध्ये जो व्यापारी मार्ग होता आणि त्या व्यापाऱ्यांना थांबण्यासाठी किंवा बौद्ध भिक्खूंना थांबण्यासाठी, निवास करण्यासाठी अनेक लेण्या त्या घाटामध्ये बांधलेल्या आहेत. अनेक लेण्या आहेत जुन्नर घाटामध्ये. फार प्रसिद्ध ठिकाण आहे जुन्नर घाट. तर त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना सोयीच व्हावं, बौद्ध भिक्खूंना सोयीच व्हावं. आणि विशेष म्हणजे जे जकात वगैरे म्हणतो ना आपण, पैसे वगैरे ठेवण्यासाठी जकात. पहिल्या अशा काही नोटा नव्हत्या ना, रुपये होते, बंदे रुपये होते, अनेक प्रकारचे वेगवेगळे चलन होते, फक्त कागद नव्हता. तर ते साठपा करण्यासाठी तशा पद्धतीची भांड्याची निर्मिती अनेक ठिकाणी आहे. मी स्वतः पाहिले. माढा तालुक्याच्या माढा शहरातून इकडं जर इकडे तुमच्या बार्शीकडे जर आपण निघालो वायरच्या बाजूला, तर तिथेही 2 भांडे मी पाहिलेले आहेत माढा तालुक्यामध्ये. अनेक ठिकाणी असे नाक्यावर आहेत तुमच्या माहितीसाठी. मग काही लोकांनी त्याला रंग लावला, कोणी शेंदूर लावला, कोणी त्याचा मसोबा बनवला, बरेच ठिकाणी आहेत. तर मला सांगायचं काय, अरे तुम्ही चोरताय काय? सगळं चोरूनच राहिले का? बुद्ध चोरला आणि बाबासाहेब चोरला, तो कसा चोरला हे मला सांगायचं होतं. बघूया आपण वेळ मिळाल्यानंतर कधीतरी.
पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुद्ध विटेवरी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि विशेष म्हणजे आर्थिक सहाय्य करा. आणि आर्थिक सहाय्य जे धम्मदाते आहेत ते काली त्यांचं कदाचित नाव विसरलं असेल मी घेताना, पण फ्रान्सिस निवृत्ती पलांडे यांनी धम्मदान दिलं. आभारी आहे त्यांचा मी. तसंच आनंदा मंदार सोनकांबळे आणि त्यांच्या आईचं नाव आहे वत्सलाताई, यांनी देखील धम्मदान दिलं, मला उपकृत केलं. आणि विशेषतः वत्सलाताईंनी मला दरमहा 100 रुपये देण्याचं कबूल केलं आहे. त्याचाही मी आनंदाने स्वीकार करतो. आणि आपणा सगळ्यांचं शुभ चिंतन करून भवतु सब मंगल रखंतु सब देवता सब बुद्धाने भावेन सदा सोक्ती भवंतु ते असा आशीर्वाद देऊन या ठिकाणी मी माझ्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करीत आहे. वास्तविक पाहता हा व्हिडिओ तुम्ही पहा, फक्त आजचा पहा, पाया पडून सांगतो तुमच्या, फक्त आजचा व्हिडिओ पहा. ती भाषा मी हिंदीमध्ये बोलेन, सावकाश बोलेन, लागू द्या किती वेळ, पण ही माहिती पुन्हा मिळणार नाही. आणि मी तर तुम्हाला कधी सांगणारच नाही. नका ऐकू, नाही ऐकलं तर ऐकलं काय फरक पडत नाही. मी आता एक वेगळा मार्ग अवलंबून राहिलोय. सदस्यत्वाचा नसता तेही जर मला आपला खपला नाही तर लोकांसारखंच आपणही काहीतरी मग थपा मारायच्या आणि मग एक उज्ज्वलजनक असं घोषणा की ज्याला आपण थंबनेल वगैरे टाकायचं, लोकांनी फसण्यासारखं थंबनेल टाकूया आपण बी. मी करेन का असं वाटतं तुम्हाला? मी नाही करणार ते. नाही पडलं असल्या थापेबाज व्हिडिओ 1000 लोक बघू येत. माझा एक ज्ञानाचा व्हिडिओ फक्त 10 लोकांनी बघितलं तरी मी त्याच्यामध्ये धन्य पावलो, एवढे मात्र मी तर सांगतो. असो, तर हा प्रश्न प्रामुख्यानं सगळ्यांनाच येतो. लक्षात आलं का? कोणीही सांगणार नाही तुम्हाला. आणि म्हणून बाबांनो, मी व्यवस्थित जसं आहे तसं हिंदीमध्येच वाचून दाखवत आहे. प्रश्न असा येतो की पाली साहित्य के महत्व का मूल्यांकन कीजिए. MA ची मुलं जर असतील कोणी शिकणे सवरलेलं तर त्यांनी हे अवश्य ऐका, पहा. MA वाले, BA वाले असू द्यात, कोणी असू द्यात, तद्वतच इतर माझ्या सुशिक्षित नागरिकांनी बंधू भगिनींना हा पाहावा. कारण हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. जेवढं विद्यार्थ्यांना महत्त्वाचा आहे तेवढा विचारवंतांना, तत्वज्ञान लोकांना महत्त्वाचा आहे. म्हणून प्रश्न वाचतो, पाली साहित्य का महत्व का मूल्यांकन कीजिए. उत्तर आता डबल बोलणार नाही, प्रश्न फार मोठा आहे. संसार को गतिशील रखने में मनुष्य का अत्यंत महत्वपूर्ण स्थान है. मानव के समुचित विकास में सहायता देने वाले साहित्य का महत्व भी उतना ही अक्षुण्य है. किसी भी देश व काल का साहित्य तत्कालीन जनजीवन को पूर्ण रूप से चित्रित करता है. कहाँ भी गया है कि साहित्य समाज का दर्पण होता है. अतः तत्कालीन साहित्य अत्यंत महत्वपूर्ण हो उठ सकता है. सामाजिक मानव के लिए भाषा और साहित्य अत्यंत महत्वपूर्ण है. जाति ही नहीं, संपूर्ण देश का भविष्य साहित्य पर निर्भर करता है. साहित्य दिशा निर्देश करने वाला दीपक होता है. मध्यकालीन भाषाएं व साहित्य अपने आप में अत्यंत महत्वपूर्ण है. उसमें भी पाली भाषा व साहित्य का स्थान सर्वोपरि है. अनेक विद्वानों के अनुसार गौतम बुद्ध ने स्वानुभूत तत्व को जन जन तक पहुंचाने का कार्य पाली भाषा के माध्यम से ही किया है. इस प्रकार इस दृष्टि में भी
पाली साहित्य का अत्यंत महत्व है। भगवान बुद्ध के धर्मोपदेश पाली भाषा में ही है, अतः बुद्ध के धर्मोपदेश को भली भांति हृदयंगम करने के लिए पाली का ज्ञान अत्यंत आवश्यक आणि महत्वपूर्ण है, क्योंकि संपूर्ण बौद्ध धर्म पाली में ही निहित है। अतः पाली के बिना बौद्ध धर्म का अवगाहन संभव नहीं। पाली साहित्य से ही तत्कालीन संस्कृति का भी पूर्ण ज्ञान संभव हो जाता है। बौद्ध धर्म को स्वीकार करने वाले चीन, जापान, लंका आदि देश पाली साहित्य परिज्ञान करते हैं। महात्मा बुद्ध ने अहिंसा के मार्ग से साम्य को प्रतिष्ठा करने का सफल प्रयास किया है। आज भी इसी प्रकार अत्यंत महत्ता है। भाषा विज्ञान की दृष्टि से पाली भाषा व साहित्य अत्यंत महत्वपूर्ण है। राष्ट्रभाषा हिंदी ही नहीं, अन्य प्रांतीय बोलियों के ध्वनि समूहों का पूर्ण परिज्ञान होना चाहिए। ध्वनी ज्ञान तुम्हाला मी पाली मागचे जर व्हिडिओ जर बघितले तुम्ही माझे, तर त्याच्यामध्ये पालीच्या शब्दांचे उच्चार आणि ध्वनी ज्ञान कसं करायचं असतो तेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे। पाली साहित्य का ऐतिहासिक दृष्टि से भी बहुत अधिक महत्व है। भारतीय संस्कृति गौरव पर इससे प्रकाश पड़ता है। त्रिपिटक आणि ह्या त्रिपिटकावर मी बोलणार आहे, बरंच बोलणार आहे। जोपर्यंत हे मोबाईल चालतोय ना तोपर्यंत बोलणार आहे। त्रिपिटक में सन्निहित सामग्री से भारतीय इतिहास का संनिर्धारण करने में भी पर्याप्त सहायता मिलती है। पाली साहित्य की कथाएं कहानियों के आधार पर ही परिवर्तित काल में प्रचुर साहित्य होता है। पाली साहित्य एक सामाजिक और धार्मिक क्रांति का इतिहास है तो प्रस्तुत करता है, साथ ही एक ऐसी दार्शनिक धारा भी प्रवाहित करती है जो वैदिक चिंताधारा में एक बाढ़ के समान प्रकट होकर अनेक मनोरमीय की नया दिशा मिलती है। उपर्युक्त विचारों द्वारा विद्वानों ने पाली साहित्य के महत्व अधिक स्पष्ट उद्घोष किया है। किती जण वाचत असतील पाली कुणास ठाऊक आणि पाली साहित्य ग्रंथ। आता आम्ही तुम्हाला महत्वाचं सांगतो। पाली साहित्याचं वर्गीकरण देतो तुम्हाला करून, इथं वेळ लागू द्या किती लागला तरी। प्रश्न असा है, पाली साहित्य के उद्गम एवं विकास का विवेचन करते हुए उसका वर्गीकरण कीजिए। अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, सगळ्यांसाठी आहे। आता उत्तर आहे का? पाली साहित्य 2 भागों में विभक्त किया गया है। पहले भाग में धर्म ग्रंथ आते हैं और दूसरे में व्याकरण से संबंधित ग्रंथ आते हैं। आणि हे दोन्ही तुम्हाला मी शिकवण्याला तयार आहे। बाबांना पण शिकायची तयारी ठेवा की रे। पहले भाग में धर्म ग्रंथ आते हैं और दूसरे भाग में व्याकरण आता है। धर्म ग्रंथ को त्रिपिटक की संज्ञा दी जाती है। आणि त्रिपिटक में बुद्ध के उपदेश तथा शिक्षाओं का संकलन किया गया है। शेअर करा रे बाबांनो, सगळीकडे शेअर करा हा व्हिडिओ। हे त्रिपिटक कोणते कोणते आहे लक्षात आलं का? हे त्रिपिटक कोणते कोणते आहेत? तर विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक। गौतम बुद्ध के समस्त उपदेश पाली में ही संग्रहित है। त्रिपिटक संस्कृत में भी उपलब्ध होते हैं और पाली में भी, किंतु पाली में प्राप्त त्रिपिटक ही प्राचीनतम और प्रामाणिक माना जाता है। अश्वघोषानंतरचं इतिहास सांगेन तुम्हाला, आणि कशा पालीमध्ये भेळ मिसळ झालेली आहे तेही सांगून देईन तुम्हाला। भगवान बुद्ध ने जो भी उपदेश दिया वह सभी उसके शिष्यों अनुयायियों से संग्रहित किया। अतः इस कार्य में अनेक शब्दावलियां लग गई। संपूर्ण बौद्ध साहित्य 6 संगतियों का परिणाम है। सगळ्या संगती तुम्हाला शिकवतो मी।
बुद्ध के निर्वाण के बाद ये संगतियाँ मुझे धर्मसभा विभिन्न विद्वानों के सभापतित्व में अनेक स्थानों पर है। ये 6 संगतियाँ इसी भांती 6 तुम्हाला मी 4 धर्मसंगती सांगितलेल्या आहेत। ते कोणाच्या आधिपत्याखाली झालेत, कोणाच्या अध्यक्षतेखाली झालेले आहेत, त्या संगतीमध्ये काय कुठले निर्णय घेतलेले आहेत हे सगळे पाहण्यासाठी बुद्ध विटेवरी ह्या चॅनलच्या आपण 2 वर्षापूर्वीचे व्हिडिओ पाहावेत। पाली लिपी, पाली भाषा, पाली व्याकरण याच्यावर भरपूर मी बोललेलो आहे। मागले काढ सगळं बाहेर काढ। प्रथम संगति बुद्ध निर्वाण के 4 माह में सप्तपर्णी गुहा में हुआ। इसका सभापतित्व महाकश्यप ने किया। इसे पंच शांति का नाम से भी अभिहित किया जाता है, क्योंकि इसमें 500 बौद्ध भिक्षुओं ने भाग लिया था। अनुमान है कि यह संगति लगातार 6 महीने तक चलती रही। आता दूसरी संगति है का, यह धर्म संगति सप्तशतिका कही जाती है। इसमें 700 भिक्षुओं ने भाग लिया था। यह बुद्ध के महापरिनिर्वाण के 100 साल 100 वर्षानंतर वैशाली में हुई थी। इसमें कुछ विनय संबंधी प्रश्नों का निर्णय होना था। वैशाली को इस संगति द्वारा यह स्पष्ट हो जाता है कि वैशाली में भिक्षुओं ने बुद्धवचनों को प्रामाणिकता से आधार पर वैशाली के साधु के अनाचार की निंदा की। उसी सब का वर्णन इसमें है। इस भांति वैशाली की सभा में विनय से संबंधित नियम बताए गए। इसके अनंतर 700 भिक्षुओं ने भी धर्म का संकलन किया। आता तीसरी धर्म परिषद ऐका। तृतीय संगति बुद्ध निर्वाण के 237 वर्ष बाद हुई। यह सम्राट अशोक काल में पाटलिपुत्र में संपन्न हुई थी। अब तक बौद्ध संघ का अनेक संप्रदायों में विभाजन हो चुका था। यह संगति भी किसी संप्रदाय विशेष द्वारा आयोजित की गई हो। इसी कारण इसका उल्लेख बौद्ध ग्रंथों में नहीं है। इस सभी का महत्व इस दृष्टि से अत्याधिक है। इस संगति में गौतम बुद्ध के वचनों को एक रूप प्रदान किया। इस संगति के सभापति थे तिस्समोगली पुत्र आणि इन्होंने अपने ग्रंथ कथावत्थु बौद्धों के 18 संप्रदाय का निराकरण किया है। बुद्धा काळानंतर 100 वर्षानं बौद्ध धर्माचे 100 तुकडे पडले होते। अनेक तुकडे, त्यापैकी 18 महत्वाचे आहेत। इस विवेचन के आधार पर ज्ञात होता है कि पाली साहित्य का विकास बुद्ध के बाद प्रथम शताब्दी ईस्वी सन तकच हुआ। विनय पिटक, एक एखादा पिटक सांगतो तुम्हाला। विनय पिटकाचं त्यातला ग्रंथ सांगतो। ग्रंथ विनय पिटकामध्ये इसमें विनम्र नियमों का संकलन है। इसमें बौद्ध संघ के प्रबंध एवं भिक्षु भिक्षुणियों की दैनिक चर्चा का भी वर्णन है। बौद्धों का मत है कि बुद्ध ने अपना निर्माण स्वयं किया था। यह पिटक स्वयं में पूर्ण है। विनय पिटक में 227 नियमांचा उल्लेख आहे। इनको 3 ग्रंथों में समाहित कर दिया है। कुठले सुत्त विभंग, खंदक आणि परिवार। मग आता सुत्त विभंगामध्ये काय सांगितलंय, अर्थात सुत्तों का सरल अर्थ। इसमें पातिमोक्ष नियम वर्णित है। इसके अनुसार यह प्रत्येक अमावस्या तथा पूर्णिमा को भिक्षु समूह के मध्य इसका पाठ होता है। इसके 2 भाग है। पहला भाग है पारजाजिक, इसमें 4 धर्मों का उपदेश दिया है। दूसरा है पाचित्यम, यानी याच्यामध्ये 62 धर्मांचा नियम दिलेला आहे। पारजातिक में धर्म का बहिष्कार और पाचिंतीय में प्रायश्चित इत्यादि बता दिया है।
दूसरा नंबर आहे खंदकाचा, इसमें 2 भाग आहेत। महावग जिसमें धर्म प्रवेश के नियम और धर्माचार संहित है। चुल्लवग बुद्ध में संबंधित कहानियां और बुद्ध संघ का इतिहास और वर्णित है। परिवार में क्या है, तो इसमें विनय पिटक के नियमों के प्रश्नोत्तर रूप में आवर्त मिलते हैं। आता त्याच्यानंतर आपण कुठं पाहूया, आता आपण पाहू सुत्त पिटक। सुत्त पिटकामधले किती भाग आहेत, हे दुसरं पिटक आहे। पहिले पिटक कुठलं, विनय पिटक। दुसरं पिटक कुठलं, सुत्त पिटक। तिसरं पिटक कुठलं, अभिधम्म पिटक। आता आपण काय पाहतोय, सुत्त पिटक। आता सुत्त पिटक पाहूया आपण। अच्छा, यह तर्क व संवाद शैली में लिखा गया है। इसके द्वारा बुद्ध के सिद्धांतों का परिचय सरलता से हो जाता है। संवाद गद्य में है और मुक्त में भी, मुक्त छंद, मुक्त छंद म्हणजे आता हे आता इतकं काही डिटेल सांगत बसतात तो तुम्हाला उशीर होतो तुम्हालाही। मुक्त छंदों का प्रयोग देखने को मिलता है। पुरातन कालीन छोटी छोटी कहानियों भी इससे उपलब्ध है। इसे 5 निकायों में विभक्त किया गया है। आता 5 कुठले भाग आहेत त्याचे, याचे पुन्हा 5 उपग्रंथ आहेत। दीर्घ निकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय आणि खुद्दक निकाय। लक्षात आलं का? आता दीर्घ निकायचं, दीर्घ निकायामध्ये 24 सुत्त आहेत। आता इतकं डिटेल्स बोलत नाही मी। मध्यम निकायामध्ये 152 सुत्त आहेत आणि 15 वग्ग आहेत। संयुक्त निकायामध्ये 7762 सुत्त आहेत। अंगुत्तर निकायामध्ये 2300 सुत्त आहेत आणि 11 भाग आहेत। आणि खुद्दक निकायामध्ये 16 भाग आहेत आणि बुद्ध घोषाने हे 15 मानलेले आहेत, परंतु ते 16 आहेत। मग आता ते 16 भाग कुठले आहेत ते ऐका, महत्वाचं। 16 भाग कुठले आहेत खुद्दक निकायामध्ये, इनके पद्य दीक्षा के समय पड़ जाते हैं। धम्मपद खुद्दक निकायाचा एक भाग आहे धम्मपद। आणि धम्मपद काय बाबांनो, तुमच्या सगळ्यानं तो धम्मपद पाहिलेला आहे, सगळ्यांनी धम्मपद पाहिलेलं आहे आणि धम्मपद आपण नेहमी म्हणत असतो। आणि याच्यामध्ये काय आहे, आचार संबंधी शिक्षा आहे, नैतिक नियमांचं वर्णन देखील आहे। त्यानंतर आला उदान। उदानामध्ये काय आहे, बुद्धाची शिक्षा, म्हणजे बुद्धानं ज्या पद्धतीने शिक्षा घेतलेली आहे। मग तुम्हाला जर कोणाला विचारलं, अरे गौतम बुद्धानं बोधी वृक्षाखाली कशाचं ज्ञान घेतलं, त्याच्यासाठी हा ग्रंथ वाचा, केवळ संबोधी प्राप्त झाली, संबोधी प्राप्त झाली, काय झाली कोणाला ठाऊक, यालाच माहित नाही संबोधी म्हणजे काय असतं ते। तिसरा आहे इतिवृत्तक। बुद्ध के उपदेश गद्य पद्य मिश्रित आहे। आता तुम्ही मला गद्य आणि पद्य म्हणजे काय, तर गेयता, एखाद्या पदाला गेयता असते। आणि गेयता का ठेवायची असते, गेय म्हणजे कविता, गेयता का ठेवायची असते, तर ती तुमच्या लक्षात राहून। आता हा मोठमोठे ग्रंथ असतात, ते लक्षात राहतील कसे, तर नाही, त्याचं जर तुम्ही पद्यात रूपांतर जर केलं, उदाहरणार्थ रामायण गद्यातच आहे, महाभारत गद्यातच आहे, सगळं वाङ्मय, सगळं वेदशास्त्र सगळं कसं आहे, पद्यात आहे, गद्यात नव्हे, पद्यात आहे, कवितेत आहे। आणि मग मनाला कसं वाटतं, ते पाठ होतं ना लवकर लवकर, नाही का? आता बघा तुम्हाला 2-3 म्हणून दाखवतो, नेहमी माझ्या आवडते। मनोपुभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठे भासती वा करोती वा ततो नंग दुःख मनवेती चक्कंग वहतो पदंग मनोपुभंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठेन प्रसन्नेन यो तथा सुख मनवेती छायावन पायनी।
अकोची मग अवधी मग अजनी मग आसिमे एतंग उपनयंती वेरंग ते सन संमती. अक्कोची मग त्याने मला मारलं, त्याने मला हाणलं, त्याने मला छळलं. जोपर्यंत आपल्या मनामध्ये आहे तोपर्यंत आपल्या मनातील राग वैर शांत होत नाही. आणि म्हणून बुद्ध इथं म्हणतात की अक्कोची मग अवधी मग अजनी मग आहासी मे एतंग न उपनयंती वेरंग तेषु न संमती. नहीं वेरेन वेरानी समंती दकुदाचनं अवेरेनेच वेरानी एस धम्मो सनंतनो परेचन विजानन्ति मयमेथयमामसे एच तत् विजानन्ति ततो सम्मन्ति मेदगा. सुबाण पश्य विहरतं इंद्रियेषु असंसौतं भोजनमपि अमत्वं कुशितं हीन वीर्यं तं वेपसति मारो वातो रुखं दुर्बलं. अहो फार सुंदर व्याजे विवेचन मला करता येतो देवा हो, तुम्ही ऐकत नाही म्हणून मी सोडून देतो ना आता. इतकं सुंदर काय सांगावं. अहो या दोन ओळीवर मी दिवसभर बोलन. दोन ओळीवर दिवसभर मी 8 तास प्रवचन करीन. ताकद राहिली नाही. आता 10-15 मिनिटं लागला हापकायला. आणि कसावो कासावं वथं परिदहे सती अपेतो दमसच्चेणं सो कासावमर्हति. योचवंत कसावस्स शीलेषु सुसमाहितो उपेतो दमसच्चेनं सवे कासावमर्हति. सारे सारमतीनो सारे सारे दशिनो ते सारनाधिगच्छन्ति मिच्छा संकप्प गोचरा. आणि हे जे आहे ना साराचं ते तुकाराम महाराजांची गाथा आहे. 3162 क्रमांकाचा अभंग आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलीनं जो हरिपाठ लिहिला आहे त्या हरिपाठाचा अभंग आहे. गाथाच्या हरिपाठामधलं 3ऱ्या क्रमांकाचा आहे. तर हे तुकारामाची गाथा, धम्मपदाची गाथा आणि ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलेली गाथा एकच आहे, एकच आहे. सारश्च सारतो वत्वा नत्वा सारंच सारतो ते सारंगति गच्छन्ति संकप्पगा गोचरा. यथा गारं दुश्चन्नं उठो सम्मन्ति विजिति एवं अभावितं चित्तं रागो समति विजति. बंधनो, तुम्हाला एक मला गावंसं वाटलं म्हणून मी धम्मपद गाळलं, थोडं गाठलं. गायलं काय की उद्या मी असो नसो कमीत कमी 4 गाथा तरी तुमच्या कानावर माझ्या पडल्या, माझ्या मुखातील स्वरातून 4 गाथा पडल्या. एवढंच मी माझं भाग्य समजतो. आणि असा अभ्यास खूप मोठा आहे, तुम्हाला कुणाला झेपत नाही. त्याच्यामुळं मी हा विषय इथं सोडतो. उद्या मात्र मी हे बुद्ध तत्वज्ञान वगैरे काय सांगणार नाही. आता संपलं, पाक संपलं, कोणी शिकत नाही माझ्याकडून. आणि मग कुठले तरी हलके फुलके व्हिडिओ काढतो आपले, एक धांगडधिंगा करणारे. आता मला काय म्हातारपणे हसत तसं पण बरंच दिसत नाही, परंतु त्याच्यातूनही तुम्हाला फक्त मी गोष्टी सांगेन. आता हे बुद्ध तत्वज्ञान गाथा, हे इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र काही नको. आता जसं दुसरं इतका थापा मारणार नाही मी, लक्षात आलं का. पण थापा मारीन, पण ते सत्य मारीन.
कशा आता जे मी भांडं सांगितलं ना ते नाणेघाटातलं भांडं आणि कशा पद्धतीने यशोदेने कृष्णाला भांडं म्हणून थप मारली पण ते थप मी उघड केली अशा गप्पा आम्ही सांगन. अनेक मंदिर आहेत, बुद्ध मंदिर आहेत, विहाराचं मंदिरीकरण झालेलं आहे, त्याच्या संग बोलन. त्यांनी खोटं लिहिलं म्हणून मी खरं सांगन. पण हे आता पाली लिपी, पाली भाषा, पाली व्याकरण, बुद्ध तत्वज्ञान सगळ्यांना मी तुम्ही हात जोडतो. कारण हे कोणाला आवडत नसल्यामुळं हा आपला बाजार उद्यापासून बंद होत आहे. बुद्ध विटेवरी हे चॅनल वेगळा प्रोग्राम घेऊन आपल्या समोर येत आहे. अर्थात त्यालाही आपण अशा पद्धतीने साथ द्याल. असे नव्हे 40 मिनिटातला बोललो 275 लोकांनी बघितलं, काय फायदा आहे? गळा ना गळा जातोय. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. शेवटचा नव्हे, उद्या येईन, वेगळ्या रूपात येईन.